आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सीताई, यात शिवाची काहीच चूक नाहीये। तिला टीप मिळाली म्हणून ती गेली, पण तिला अंदाज नव्हता हे असं काहीतरी होईल। हे थांब ना, काय चमचेगिरी करायची सवयच लागली आहे का तुला? आई, तरी तू तिला सांगत होतीस जाऊ नको म्हणून, पण तिने तुझं ऐकलं नाही। बघतेस ना काय झालं? तिला सगळं लाईटली घ्यायची सवयच झाली। हिरोगिरी करायची सवय लागली आहे ना। घ्या, आला देसाईंचा हिरो आला। काय ग, काय केलंस जाऊन? आई सांगत होती ना जाऊ नको, पण तू ऐकलं नाहीस। तुला ना तुझं खरं करायची सवय लागलीये। कीर्ती, थांबशील? तू मलाच थांबव। एवढं सगळं होऊनही तू तिची बाजू घेतेस, मला ना आश्चर्य वाटतंय आई। सीताई, हे बघा, मला खरंच वाटलं नव्हतं असं काही होईल। मग काय वाटलं होतं तुला? सांग, काय वाटलं? की तू जाशील, त्या मुलीशी बोलशील, ती तुझं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घे आणि मग केस मागे घे, हां? आणि मग सगळं ठीक होईल असं वाटलं का? शिवा, मी तुला आधीच सांगत होते, मला ती मुलगी अजिबात भरवशाची वाटत नाही। अगं, काहीतरी करत राहील आणि त्यात आपण अडकत जाऊ, आणि आजही तसंच झालं। किती मोठी चूक झालीये तुझ्याकडून याचा अंदाज आहे का तुला? नाही शिव, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये। हा आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आपल्याला काळजी घ्यायला नको का? हलक्यात नाही घेते सीताई, पण यापुढे हे असं काही होणार नाही। ठीक आहे वहिनी, बघ तू शांत हो। आणि असंही ती आपल्या आशूसाठीच करते ना सगळं, आणि म्हणाली आता ती की ती परत नाही होणार म्हणून। नाही भाऊजी, तिला हे सांगणं गरजेचं आहे। आता हिच्यात चांगलीच कानाखाली बसणार आहे। आता येईल मज्जा। हे बघ शिवा, प्रत्येक वेळी तुझ्या पद्धतीने गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत। कधीतरी गोष्टी सरळ मार्गाने, कायदेशीर पद्धतीने कराव्या लागतात, तिथूनच मार्ग सापडतो। असं वाकड्या मार्गाने जाऊन आपण अडकू शकतो। बरोबर आहे तुमचं, मला तर सुधरत नाहीये, सगळं संपलंय असंच वाटतं। काही कळत नाही काय करायचं। हे बघ शिवा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तू हे सगळं आशूसाठीच करतेस, पण आपण काळजी घ्यायला हवी ग हे सगळं करताना। हं, शांत हो, अशी हार नाही मानायची। शिवा, हे बघ, हे प्रकरण ना दिसतंय तेवढं साधं सोपं नाहीये, हं? त्यामुळे वहिनी म्हणते तशी आपल्याला काळजी घ्यावीच लागेल। बाप रे, एवढ्या प्रेमाने मला पण कधीच कोणीच समजावलं नाही। हं, बाळा, जा, तू आशूकडे जाऊन बस। जा, सॉरी सीताई। जा। मी याला असं कधीच बघितलं नाहीये। आशू, तुला होणारा त्रास मला कळतोय। सीताई पण बरोबर म्हणतात, मला सगळं जरा जपून सांभाळून करायला पाहिजे। आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्याला यातनं लवकरात लवकर बाहेर काढायला हवं।
आशू शिवा ऐक ना उठतोस का जरा जेवून घे चल. मला भूकच नाहीये भूक मेली माझी. आशू हे बघ इकडे बघ माझ्याकडे. हे बघ आशू तू काहीही केलेलं नाहीये सरे. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तुला फसवलंय अरे कोणीतरी. तू निर्दोष आहेस. पण सगळे पुरावे माझ्या विरुद्ध आहेत ना. आशू हे बघ ते खरे नाही आहेत पुरावे. आणि पुरावे तयार करता येतात अरे. हे बघ आशू मी तुझ्यावर प्रेम फक्त तुला बघून नाही केलंय. तुला ओळखून केलंय अरे. तू स्त्रियांचा किती आदर करतोस. आपल्या घरातलंच बघ ना. सीताई काकू संपदा कीर्तिताई मला आम्हा सगळ्यांना केवढं जपतोस तू अरे. कधी कधी कीर्तिताई केवढ्या चुकतात तरी पण तू ताईसारखं ओरडतोस त्यांना. एवढं सगळं छान करतोस. तू आत्ता का खचून गेलायस. हे बघ आशू तू खंबीर राहणं गरजेचं आहे. मग तू खंबीर राहिलास ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी प्रूव्ह करायला ना सोप्या जातील. शिवा पण कळत नाहीये काय करायचं. आशू तुला काहीही करायचं नाहीये. मी आहे ना मी सगळं नीट करेन. हा तू फक्त आता धीर धर आणि शांत राहा. सगळं नीट होणार आहे. त्यासाठी तुला जेवावं लागेल हो की नाही. जेवला नाही तर परत आजारी पडशील. जेवशील थोडं. प्रयत्न करतो. सॉरी शिवा माझ्यामुळे तुला त्रास सहन करायला लागतोय खूप. आशू अरे मी तुझी बायको आहे ना हो की नाही. मग बायकोला असं सतत कोण सॉरी बोलतं का. नाही ना. एक घास भाऊंचा. हा एक घास. कोण आहे आशू. तू काळजी करू नको जरा थांब. कोण आहे तिथे. काय लिहिलंय त्यात शिवा. आशुतोष देसाई 1 नंबरचा नालायक माणूस आणि चारित्र्यहीन आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. नाही काही नाही आशू हे बघ तू काळजी करू नकोस. सगळं नीट होईल. तू थांब इथे. शिवा मला सांग त्यात काय लिहिलं. काही लिहिलेलं नाहीये. सगळं नीट आहे. तू काळजी करू नको आणि तू बाहेर अजिबात यायचं नाही. तू इथेच थांब. मी बघून येते. हा मी आले बघ. शिवा अगं